एखाद्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायचा असेल तर आतापर्यंत अनेक अर्जांची गरज असायची, जसं की चारित्र्याचं सर्टिफिकेट वगैरे. परंतु आता एक आगळा वेगळा अर्ज द्यावा लागणार आहे, तो म्हणजे तुमच्या घरामध्ये शौचालय आहे की नाही याचा. परंतु यामुळे महिला उमेदवारांना मोठी कसरत करावी लागते. हे त्यांच्यासाठी कसं अडचणीचं ठरतंय तुम्हीच पहा. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाने राजकारण नको ग बाई असं म्हणण्याची वेळ महिला उमेदवारांवर आली आहे. कारण उमेदवारी अर्जाबरोबर उमेदवाराला घरात शौचालय असल्याचा दाखला द्यावा लागतोय आणि तो दाखला मिळवण्यासाठी शौचालयात उभं राहून तसा फोटो पालिकेकडे द्यावा लागतोय. त्यामुळे महिला उमेदवारांसाठी हा विषय कुचंबणेचा ठरतोय. कोणत्याही पक्षाची असो, ग्रामीण भागातली असो, शहरातली असो, त्यांना शौचालयामधला फोटो हे शौचालय त्यांचं आहे हे दाखवण्याच्यासाठी त्यांना प्रूव्ह करावं लागेल का की आम्ही इथे डब्बा घेऊन बसतो, आम्ही इथे थांबतो. अरे काहीतरी लाज लज्जा ठेवावी की नाही. महिला उमेदवारांप्रमाणे त्यांच्या पती महाशयांनी देखील संताप व्यक्त केलाय. पहिले तर आमची महिला नाही म्हणत होती की एवढ्या कारणासाठी जर आपल्याला फॉर्म रिजेक्ट होत असेल तर रिजेक्ट झाला तरी चालेल, मी हा फॉर्म फोटो काढणार नाही. पण शेवटी शासनाच्या ज्या अटी आहेत त्या आम्ही मान्य केल्या आणि तो दाखला काढण्यासाठी आम्ही तो फोटोची प्रिंट सुद्धा दिलेली आहे. आतापर्यंत नाशिक महानगरपालिकेकडे 1,500हून अधिक उमेदवारांनी शौचालयाच्या दाखल्यासाठी अर्ज केलाय. फोटो अपलोड करण्याची आणि दाखला मिळवण्याची पद्धत ऑनलाईन आहे आणि त्याचमुळे फोटो व्हायरल होण्याची भीती महिला उमेदवारांना आहे. आणि म्हणूनच शौचालयाच्या आत उभं राहून फोटो काढण्याची सक्ती का, हा प्रश्न विचारला जातोय. शौचालयाच्या बाहेर उभं राहून फोटो काढलेला का चालत नाही, असा सवालही विचारला जातोय. खरं तर राजकारणात महिलांचं येणं हे स्वयंस्फूर्तीनं किती आणि राजकीय तडजोड म्हणून किती हा एक संशोधनाचा भाग आहे. परंतु राजकारणाची ही हौस भागवण्यासाठी शौचालयामध्ये अशा पद्धतीने जर फोटो काढावे लागणार असतील तर असलं राजकारण नको ग बाई असाच पवित्रा अनेक महिला उमेदवारांनी घेतल्याचं समजतंय. साहजिकच याच्यामुळे सर्वाधिक गोची झालीय ती राजकीय महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या पदाधिकाऱ्यांची. कॅमेरामन प्रांजलसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक.